जय हिंद भावांनो. आज आपण टॉपिक शिकणार आहे तो म्हणजे प्रॉफिट लॉस. तर यावरचं भावांनो फिक्स भावांनो 2 ते 3 क्वेश्चन फिक्स असतात, पुढे लक्षात असून देत. ह्याच्यात भावांनो मॅक्सिमम 3 ते 4 टाईप आहेत जे मोस्ट वापरल्या जातात आणि सारखं एक्झाममध्ये पडल्या जातात. त्याच आपण घेणार आहोत. वेळ न घालवता भावांनो टाईप 1 चालू करूया. वस्तु को 5,000 में खरीदा गया और 6,200 में बेचा गया तो लाभ प्रतिशत ज्ञात कीजिए. भावांनो डायरेक्ट करा. 5,000 6,200 डिफरन्स काढा भावांनो 1,200. तर भावांनो 1,200 भागिले 5,000 गुणिले 100 0 0 0 0 गेली बाजूने जा 524 24%. भावांनो लाभ असणार आहे 24%. टाइप नंबर 2 क्वेश्चन. एक पंखे का विक्रय मूल्य 7,392 है. यदि लाभ प्रतिशत 32% है तो पंखे का क्रय मूल्य क्या है. भावांनो पर्याय देतो. एक पंखे का विक्रय मूल्य 4,392 है. यदि लाभ प्रतिशत 32% है तो पंखे का क्रय मूल्य क्या है. तर भावांनो डायरेक्ट तुम्ही पण करू शकताय. 7,392 32% वाढले म्हणजे 132%. भाग हलवा भावांनो किती टक्के येते बघा. 1% काढा. जवळपास येणार आहे आपलं 556 येईल कारण 6 गुणिले 6 असणार आहे शेवटी 56 भावांनो 1% 100% म्हणून 100% बरोबर 56 गुणिले 100 5,600. टाइप नंबर 3 20,440 में किसी वस्तु को बेचने पर एक दुकानदार को 8% की हानि होती है. 12% लाभ अर्जित करने के लिए उसे वस्तु को किस कीमत पर बेचना चाहिए. तर भावांनो याच्यात सरळ सोपा मार्ग आहे. 8% म्हणजे 100 वजा 8 करा किती उरते बघा 92%. 92%ची किंमत एवढी असणार आहे. 92% बरोबर 20,240. 1% बरोबर किती भावांनो करू शकताय. भाग द्या भावांनो. 92 गुणिले 2 बेदुने 4 9 दुने 18 84 2 उरलं. परत ती झालं बघा 16 6 आणि 2 हे 0 220. 1% बरोबर 220. म्हणून की 12% लाभ गुणिले किती आहे 220 करू शकता. डायरेक्ट उत्तर पण काढू शकता भावांनो. 112 हे 12 दुने 24 जवळपास येणार 24,000 काहीतरी येणार 24,640 उत्तर येते बघू शकता. मेन म्हणजे इथं 1%ची काढा त्याच्यानंतर भावांनो इथं लाभ किती अर्जित करायचा ते बघा. टाइप नंबर 4
मंदार ने एक खिलौना खरीदा और उसे केतन को 5% लाभ पर बेचा। केतन ने उसे तुषार को 25% हानि पर बेचा। यदि तुषार को 3780 भुगतान किया तो मंदार द्वारा खरीदे गए खिलौने का मूल्य। तर भावांनो डायरेक्ट करू शकता। लाभ किती आहे 105. समीकरण तयार करा भावांनो. 105 गुणिले 25% हानी म्हणजे 100तनं 25 गेलं 75 बरोबर भावांनो 3780. एवढंच भावांनो समीकरण तयार झालं. उत्तर काढू शकता भावांनो. घालवा सगळं. उत्तर काय ते भावांनो कमेंट बॉक्स में सांगा. नंबर 5. एक बेईमान दुकानदार अपने सामान को क्रय मूल्य पर बेचने का दावा करता है, हालांकि वह ऐसे बाट का उपयोग करता है जिसका वजन वास्तव में उस पर लिखे वजन से 46% कम है. तर उसका लाभ बताओ. तर भावांनो डायरेक्ट करा 100 वजा 46 किती ते बघा 4 64 नाही 54% आलं. टक्के गुणिले 100 4 2 7 14 50 46 गुणिले 50 27. उत्तर येते भावांनो डायरेक्ट 2300 27. काढू शकता भावांनो याच्या पुढचं तुम्ही. आणि उत्तर असं येणार आहे भावांनो. असं येणार आहे म्हणजे लक्षात ठेवा. उत्तर काय ते भावांनो कमेंट बॉक्समध्ये सांगा. प्रॉफिट लॉसवरती भावांनो एवढंच टाईप आहेत. याच प्रकारचं भावांनो प्रश्न फिरवून विचारले जातात. काय प्रॉब्लेम आला असेल तर भावांनो कमेंटमध्ये सांगा. आणि याचा पुढचा पार्ट पाहिजे असेल तर भावांनो प्रॉफिट लॉस कमेंट करा. जय हिंद.